ह्या व्यक्तीसाठी आम्हाला जावं लागते. जावई बापूंना बोलवले आग्रह. ही का कुठे जाऊन बसली. ही का बघा कुठे जाऊन बसली. आम्हाला निवडून द्या. आजीचं काय चाललंय. तिच्या मनाने बसली ना. हे दोघं जण गेलते फिरायला. या जाऊन मग पंढरपूरला तर मी आता आले आहे एका रिलेटिव्सला भेटायला. ते मध्ये आजारी होते. हॅलो फॅमिली, कशा आहात. मजेत ना. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंद जाऊ दे. तुमच्या मनातील सर्व चांगल्याच इच्छा पूर्ण होऊ दे. ही का कुठे जाऊन बसली. ही का बघा कुठे जाऊन बसली. गाडी पण उतर खाली. उतर खाली उतर. हे बघा गाडीवर जाऊन बसलीये. आम्हाला निघायचं आहे. गाडीवर जाऊन बसलीये. आम्ही चालले आता आजी बाबांकडे शिक्रापूरला. चला रेडी. बाबा कुठे गेले. चला आता आम्ही निघतो. टाईम झालेला आहे. फोन करून सांगितलं आम्ही निघणारच आहे थोड्या वेळातच. आता बॅग वगैरे घेते. जाऊया. खास माझ्यासाठी नाही चाललो आहे. एका व्यक्तीसाठी चाललो आम्ही. खरं त्यांचा आग्रह लावली. त्यांचा आग्रह हो काचेची सकाळी उघडली लावली लावून घ्या आता ती. इहू चाल. तर माझा आग्रह नाही, माझा तर आग्रह मागच झालाय किल्लुडीचा माझा. आता एका व्यक्तीसाठी चाललो आम्ही. त्यांचा आग्रह होता की घेऊन या म्हणून त्यांना, म्हणजे पाहुण्यांसाठी. पुस्तक ठेव. तर ह्या व्यक्तीसाठी आम्हाला जावं लागते. जावई बापूंना बोलवले आग्रह आमरस खायला या. बघूया आता किती आमरस खाताय. एक तर आंबे फळलेच आवडतात आम्हाला. आत्ताच भरलंय. हाय चलो बाय बाय. मी थांबते इथं, तुम्ही जाऊन या दोघं. थांबू. येऊ बाय. चल बस म्हणती. मी सोडायली असते इकडं. रस्त्याचं काम चालू आहे. काळ्या चष्म्यामुळे गतिरोधक दिसत नाही जास्त. आता इथं पण गाड्या किती भरपूर झाले. स्टँड चांगले सुधारले आता. गाड्या येतात तिथं आतमध्ये बस वगैरे. आलं का झालं आता. भाऊ हाय. ती घाबरली काय. चला या इकडे इकडून या इकडून या. बघ इथून इथं आवडते आपल्यावर. ये इथून माऊ गेट मधून ये. गेट मधून. कोण आलंय. चल कोण. इकडे चल. हळू दे. दिसतंय का गॉगल. अरे बंद मध्ये बंद. इकडं टोपी काढा. आता काढा टोपी. झालं. इथून तिथून पुढे बसून आणली गाडीवर.
भेळ सगळं मी इथंच घेतली हॉटेलवर. चला आलो आता घरी. कुठे गेली गई हो इकडं? आजीचं काय चाललंय? हा का मामा येणार नाही का परत? येणार आहे ना. हा चला तर बॅग ठेवते मी. शेंगा भाजलेत ना ग? तर शेंगा खाते मला भूक लागली खरं. बेळ आणली मी त्यासाठी. शेंगा खाऊन हातपाय तोंड धुते. या जाऊन मग पंढरपूरला 26 तारखेला जाणार का 25? 28. अय्यो 28. मी लवकरच घेतली. 28 तारखेला जाणार यात्रेला पंढरपूरला. हा आपण शिवले. नवीनच घेतलं ना कपडा? अरे काढ ना कशी बघू ते मला. हा नको राहू दे डायपर जरा. दाखव कसं आहे. माप घेतलं होतं ना ते जायच्या आधी घेऊन ठेवले. उभी राहा बरं भाऊ. बघू बरं आपण घालून. चल बरं बघू ना. उभी रा. मस्त शिवलंय का ग? नेहरू पाहिजे म्हणा. काय म्हणतो गे? तर बघू दे इहू माग सरक. कधी माप घेत होता आपण? मला माहिती नेहरू पायजमा. नमस्ते हात जोडा. हात जोडा असं कर म्हणा. नेहरू पायजमा घातलेला आहे आणि बघा किती पोज देते फोटो काढण्यासाठी. वर करा अजून वर करा. असं करा. सरळ करा. इकडे बघ इकडे बघ. असं कर असं कर. चला आता चला. आता गेला हात. नमस्कार. हाय कर. हाय हाय. आम्हाला निवडून द्या. सफेद सफेद झाले. ग्रीनचा सफेद आणि हिरवा सफेद झाले. माऊ आहे ना. माऊ आहे ना. आहे ना. आहे. बाबांना नमस्कार कर. बाबांना. आणि आम्ही इथे बसले शेंगा खायला. मस्त आईने भाजलेल्या आहे शेंगा खाऊन आता फस्त करतो. इहू बाय. इहू आहे सँडल आहे. हा घाल चल. चला फिरायला जायचे ना. चल कोणते मामा आहे? हा हा हा. अरे वा. तरीच म्हणतात जागेपासून काय ते 2-3 किलोमीटर आहे. चहा पिते मी थोडासा आणि आल्यापासून मामांची वाट बघते. मामा आताशी गुगवले आणि मोठा भाऊ दोघ जण गेले होते खरं बाहेर फिरायला गेले होते. आज मामांना सुट्टी ना म्हणून आज मस्त दिवस घालवलाय. तर आत्ताशी आलेत. आता वाजली किती? 7:15 वाजलेत. मामा मामीनं नाव सांगते थांबा. लय दिवस लय वेळ बाहेर फिरताय तुम्ही. आलेत ना तिकडे आतमध्ये. आणि हे बघा हे दोघ जण गेलते फिरायला. हा जेवायला. आता जेवण मस्त करूया आपण. हो नाही आता थांबायचंय. सगळेजण येणार आहे इकडं. मामी ते येणार आहेत. अहो मी फोन करून बोलवलंय. मामी येणार आहे. सगळ्यांना बोलवलं. नाही आपलं साधं पुरी बटाटा भाजी. दाजी नाही खात ना. तर मी आता आले आहे एका रिलेटिव्सला भेटायला. ते मध्ये आजारी होते त्यासाठी म्हटलं तर चला. जोडीने बोलवलं होतं आम्हाला एकदा
आणि मध्ये थोडासा काही हा प्रॉब्लेम झाला, म्हणजे ॲक्सिडेंट झाला त्यांचा. म्हटलं चला आता त्यांना भेटूनच जाऊया आणि गाठभेट पण होईल, तर त्यासाठी आलेले आहे. पुढे काही व्हिडिओ शूट होईल म्हणून शक्यता कमी आहे, पण बघूया आता भेटते त्यांना. ते काही सेपरेट व्हिडिओ त्यांनी बसले. चला आता आम्ही जेवण करतो. मस्त अशी पुरी भाजी आहे, भात आहे, मेथीची भाजी, श्रीखंड. जेवण झालं. बसलेलं आहे. टक्कल करताना 2-3 माणसं तिला पकडण्यासाठी असायची आणि खूप रडायची. पण आज काय आश्चर्यच, आम्ही दोघंही पाहतच राहिलो की ती तिच्या मुडावर होतं म्हणून खूप शांत बसली आहे, रडत नाही, काही नाही. काय करतो बाबा आपण? कोण आचत आहे? एकदा घरी कापलं तेव्हा पण रडली. आता तिच्या मनाने बसली ना, तिच्या मुडावर होती ना. थांब बाबू, थांब, अंगावर पडेल. थांब, अंगावर नको पडू. भाऊ आवरा की रिलेटिव्हची चौकशी केली तर आहे, तब्येत छान आहे आणि जेवण वगैरे केलं आहे. मस्त असं पोटभर जेवण केलं आणि खूप उशीर झालेला आहे, आता झोपायची वेळ झालेली आहे. त्याआधी म्हटलं तर व्हिडिओ एंड करते. आणि इथे लाईट थोडी डिम आहे, त्यामुळे तुम्हाला चेहरा असं थोडंसं हे दिसत असेल. इथे लाईट थोडी डिम आहे, पण ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यावर शेअर केली आम्ही माझी जर्नी शिक्रापूरपर्यंत येण्याची. आणि परत पुन्हा एकदा मी आले आहे शिक्रापूरला, खास माझ्यासाठी नाही तर यांच्यासाठी आलो होतो. त्यांच्यासाठी आमरस होता, पण आमरस काही आवडत नाही आम्हाला, म्हणजे फळं जास्त आवडत नाही, त्यामुळे आम्ही साधं सिंपल असं जेवण केलं आहे. श्रीखंड, पुरी, भाजी, भात वगैरे. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.